आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी मांडलेल्या संकल्पनेतून महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी जुन्या वाहनातून शी व्हॅन तयार करण्यात आलेली आहे। महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना बाहेर बंदोबस्त ड्युटीवर असताना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। सर्वात मोठी अडचण ही स्वच्छतागृहाची असते। तिथं स्वच्छतागृह उपलब्ध नसते, त्यामुळं त्यांची मोठी कुचंबना होते आणि त्यामुळेच शारीरिक व्याधी व आजारपण लागण्याची देखील शक्यता निर्माण होते। या सर्वांचा विचार करून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून पोलीस निरीक्षक बनसोड यांनी मोटार परिवहन विभागातील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मेहनत घेऊन जुन्या गाडीची डागडुजी करत परभणी जिल्हा पोलीस दलाच्या महिला अधिकारी व पोलीस अंमलदारांसाठी शी व्हॅन तयार केलेली आहे। उद्घाटन झालं आपलं, ते नेमकं ते वाहन कशासाठी वापरायचे आहे? आज परभणी जिल्हा पोलीस दलासाठी शी व्हॅन या वाहनाचं उद्घाटन आमच्या महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते झालेलं आहे। शी व्हॅन ही आमच्या महिला अधिकारी आणि अंमलदार भगिनींसाठी तयार करण्यात आलेली आहे आणि जुन्या गाडीतूनच आमच्या MTचे श्रीयुत बनसोड PI MTO आणि त्यांचे सहकारी कदम आणि पूर्ण आमच्या अंमलदारांनी MTच्या म्हणजे MT मोटर ट्रान्सपोर्ट यांनी हे वाहन बनवलेलं आहे। त्याच्यात आमच्या महिलांना जेव्हा बाहेर बंदोबस्तासाठी जातो त्यावेळेस त्यांना स्वच्छतागृहाची उपलब्धता नसते, अतिशय त्यांचे हाल होतात आणि ते पाहून या समस्येवर उपाय म्हणून आम्ही आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी यावर विचारमंथन करून आणि हे संशोधन करून आपल्या इथे ही व्हॅन बनवण्यात आलेली आहे आणि ही प्रत्येक बंदोबस्ताला आमच्या महिला अंमलदारांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी पुरवलं जाईल। यात सर्व सुविधा आहेत, त्यांना फ्रेश होण्यासाठी सुविधा आहे, त्यात पाणी आहे, त्यात स्वच्छतागृह आहे आणि ही सर्वकडे जिल्ह्यात कुठेही जाऊ शकते, अशा प्रकारे याची निर्मिती करण्यात आलेली आहे। संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा विरोधकांना उत्तर देणारा तसंच सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे। तसंच महिला, युवक, शेतकरी, कष्टकरी तसंच इतर सर्व घटकांना अर्थसंकल्पात न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याकरिता 600 कोटीचा निधी सिंचन प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आला आहे। तसंच मेट्रोसाठी देखील विविध क्षेत्रासाठी भरीव अशा तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थानं विरोधकांना उत्तर देणारा हा अर्थसंकल्प आहे। राज्य अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा विरोधक म्हणत होते की राज्यातील लाडक्या बहिणीसाठी योजना करता, मग लाडक्या भावासाठी सुद्धा करा, म्हणूनच राज्यानं लाडक्या भावासाठी योजना आणली। तसंच केंद्र सरकारनं सुद्धा लाडक्या भावासाठी महिना 5,000 रुपये इंटर्नशिप म्हणून दरमहा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं आमदार गुट्टे म्हणाले। कोणताही जुनाट आजार असो, निराश होऊ नका। एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 3, शुगर, मुतखडा, गुडघेदुखी, मूळव्याध, दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्या विशारद, पत्ता आबाद मंजिल, पोस्ट ऑफिसच्या बाजूला, जुना पेडगाव रोड, परभणी। मोबाईल क्रमांक 99 21 69 10 08। वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत। जिंतूर तालुक्यातल्या एका गावात वर्षभरापूर्वी अल्पवयीन दिव्यांग बालकावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून परभणीच्या जिल्हा व सत्र न्यायालयानं आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी व 5,000 रुपयाचा दंड ठोठावला आहे। न्यायाधीश KFM खान यांनी 23 जुलै रोजी हा निकाल दिला आहे। जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावामध्ये 3 एप्रिल 2022 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला होता। या घटनेतील पीडित मतिमंद अल्पवयीन बालक हा त्याच्या दिव्यांग वडिलांना आणण्यासाठी गेला होता, मात्र त्याचे वडील घरी एकटेच परत आले असता आईनं मुलाबाबत विचारला असता तो आपणास भेटला नाही असं वडील म्हणाले। पीडित बालक हा मतिमंद असल्यानं कुठं हरवला काय असं वाटल्यानं त्याची आई, आजी, मावशी त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडल्या। गावातील ऑटो पॉइंटकडे जाऊन पाहिलं, मात्र तिथेही तो आढळून आला नाही। नातेवाईकांनी शोध घेतला असता झाडाझुडपात पीडित बालकासोबत गणेश शेंबडे हा दिसून आला।
बालकाच्या नातेवाईकांना पाहून तो पळून गेला. त्यानंतर आईनं मुलाला विचारला असता त्यानं घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. यावरून जिंतूर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी पक्षाच्या साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरत न्यायाधीश KFM खान यांनी आरोपी गणेश शेंबडे याला पोक्सो कायद्यान्वये 20 वर्षे सक्तमजुरी व 5,000 रुपये दंड ठोठावला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष योगदान दिलं. त्या अनुषंगानं जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत परभणी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, परतूर आणि घनसावंगी या विधानसभा मतदारसंघातील उल्लेखनीय कार्य केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा येथील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करत त्यांचा गौरव केला. यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर, शैलेश लाहोटी, संगीता सारप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोंसीकर, तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे आदींची उपस्थिती होती. जिजाऊ ITI पाथरी रोड परभणी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. वैशिष्ट्ये: सुसज्ज इमारत, ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्गखोल्या, संगणक लॅब, आधुनिक उपकरणं आणि यंत्रसामुग्री, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा, जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करार, 12वी समकक्ष प्रमाणपत्र, अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश, मुला-मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था, उपलब्ध ट्रेड, इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, बेसिक कॉस्मेटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट. प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव. मोबाईल क्रमांक 9511654252 व 9404246278 वर संपर्क साधा. राज्य शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वसामान्य पात्र लाभार्थी महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी आज गंगाखेड येथील जनाबाई महाविद्यालयात अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी आमदार रत्नाकर कुट्टे हे होते. तर यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर, तहसीलदार कैलास वाघमारे, गटविकास अधिकारी अक्षय सुकरे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, एकात्मिक बालविकास योजनेचे मधुकर कदम, तालुकास्तरीय सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, मदतनीस आदींची उपस्थिती होती. ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा येत्या 25 जुलै रोजी पाथरी शहरात येणार असून सकल ओबीसी बांधवांच्या वतीनं त्याच्या स्वागताची व सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन सकल ओबीसी समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे. ओबीसी बहुजन समाजाचं नेतृत्व करणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण अबाधित राहण्यासाठी राज्यभर जनआक्रोश यात्रेच्या माध्यमातून निघाले आहेत. 25 जुलै रोजी या यात्रेचं परभणी शहरात आगमन होणार आहे. यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पात्र लाभार्थी महिलांमध्ये जनजागृती करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि तलाठी व ग्रामसेवकांची प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पालव इथं संपन्न झाली. या कार्यशाळेला उपविभाग अधिकारी जीवराज दापकर, तहसीलदार कैलास वाघमारे, गटविकास अधिकारी उदय सिसोदे, एकात्मिक बालविकास योजनेच्या योगिता माटे यांच्यासह तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व इतर कर्मचारी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे. प्रथम वर्ष 10वी पास, द्वितीय वर्षासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण, CETची आवश्यकता नाही. प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध. विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद, अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन, 100% जॉब प्लेसमेंट, फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध. प्रवेशासाठी 8087271670 8329559582 या क्रमांकावरती संपर्क साधावा. परभणी जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक शनिवार बाजार इथं काँग्रेस कमिटीत आज संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार सुरेश वरपुडकर होते. तर या बैठकीसाठी परभणीचे जिल्हा प्रभारी माजी मंत्री अनिल पटेल व जफर अहमद खान यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी बाळासाहेब देशमुख, मुजाहिद खान, इरफानुर रहमान, नदीम इनामदार, रामभाऊ घाडगे, भगवान वाघमारे, सत्तार इनामदार, दुर्रानी खानम, श्रीकांत पाटील, खदिरलाल हाशमी, मुंदाभाऊ धोंडगे, बाळासाहेब फुलारी आदींची उपस्थिती होती. विदेशी गुंतवणूकदारांनी देशातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी यासाठी विदेशी गुंतवणूकदारांसाठी 5% सवलत दिल्यानं विदेशी गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. तसंच विदेशी गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं देशातील नवनवीन उद्योग क्षेत्र निर्माण होऊन त्या क्षेत्रात अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशातील उद्योग व रोजगार संधीच्या दृष्टीनं दीर्घकालीन भविष्याचा विचार केलेला अर्थसंकल्प आहे, असं मत शहरातील कर सल्लागार राजकुमार भामरे यांनी व्यक्त केलं आहे. परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात मोकळ्या जागेत रविवारी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवाजी कॉलेज माजी विद्यार्थी प्रतिष्ठानच्या वतीनं वृक्ष लागवडीचा उपक्रम संपन्न झाला. यावेळी विद्या मालेवार, दीपाली काळे, अण्णासाहेब सोनवणे, पंकज पाटील, बाळासाहेब काळे, सुरेश हिवाळे, प्रशांत सराफ, संतोष कोकिळ, अरुण कदम, विक्रम हातेकर, संदीप ठाकूर, व्यंकट कदम, गणेश गरड, बनसोडे, शेख आथर आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी सुट्टी देण्यात यावी अशी मागणी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. राजाजी शिळके यांनी 23 जुलै रोजी मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली व या मागणीसाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या लहू सैनिकांनी दिलेल्या रक्ताच्या सह्याच्या निवेदनाची प्रत सादर केली. यावेळी बावनकुळे यांनी आपण तातडीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र देऊन 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी देण्याची शिफारस करू असं आश्वासन दिलं आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.